जो आपण विहीर चोरीचा अर्ज जिल्हाधिकारी साहेबांकडे दिला होता, त्या अर्जावरती जिल्हाधिकारी साहेबांनी ॲक्शन मोडवरती लगेच सुनावणी घेतली व त्या संबंधित तलाट्याला विचारलं की कोणत्या आधारे तुम्ही सामायिक विहीर परस्पर इतरांच्या नावाने करून दिली। तर त्या तलाट्याने सांगितलं की आम्ही सामायिक विहिरीला हात न लावता त्यांच्या शेतात एका स्वतंत्र विहिरीची आम्ही पाहणी करून पंचनामा करून ती विहीर नोंदवली। जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की या माणसाला, हा तक्रारदार अर्जदार आहे, याला ती स्वतंत्र विहीर ताबडतोब शोधून दाखवा। तर मग काय, गावातले प्रतिष्ठित लोक आम्ही बोलवले, थेट शेतात नेले, त्या ठिकाणी तळाटी, मंडळ अधिकारी, सर्वजण व गावातले प्रतिष्ठित व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी नेले। पूर्ण शेत फिरून बघितलं पण कुठेही स्वतंत्र विहीर सापडली नाही। ज्या तलाटी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या हाताने व स्वाक्षरीने ज्या विहिरीची नोंद ज्या 7/12 केली, त्या शेतात कुठेही विहीर सापडली नाही। अखेर त्या अधिकाऱ्यांना पाजायला देखील पाणी हे दुसऱ्या विहिरीचं आणावं लागलं, कारण अस्तित्वात विहीरच नाहीये। हे फक्त त्यांनी कागदोपत्री घोडे नाचवले। कसे? त्या समोरच्या नदीवरचा ब्रिज दिसतोय का? ब्रिज ब्रिज? हा, कुठे आहे ब्रिज? दिसत नाही मला. तुम्हाला समोरचा ब्रिज दिसत नाही एवढा मोठा? नाही. कमाल आहे बाबा, कमाल आहे। बरोबर आहे, बरोबर आहे। तुम्ही 15% वाले, म्हणजे हा? कसं आहे बघा, 15% मिळावेत म्हणून किमान तुम्ही रस्ता तरी बांधता। हा. 100% मिळावे म्हणून आम्ही ब्रिजच बांधत नाही। म्हणजे पूर्ण ब्रिजच गायब? 100%? आता बघा ना, हं. कागदोपत्री ब्रिज आहे, त्याच्यावर हजारो गाड्या जातात, कागदोपत्री। पण हे लोकांना कळलं तर? थोरात साहेब, सामान्य लोकांना इतक्या खोलात जायचं नसतं। तर साहेब, हे तुम्ही विसरलात की त्या सर्वसामान्यामध्ये एखादा असर्वसामान्य निघतो आणि तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याची तो वाट देखील लावू शकतो। तुमची आता बढती पण रोखणार आणि तुमच्यावरती गुन्हे पण दाखल करणार आणि करून दाखवणार। न्याय तर मिळवणारच आणि तो मिळवून दाखवणार।